आयनिक बंध, आयनमधील रासायनिक बंध, आयनिक बॉन्ड, द वे आयन्स जॉईन. हे चुंबक म्हणजेच मॅग्नेट लक्षपूर्वक पहा. समान ध्रुव एकमेकांपासून दूर गेले आणि विरुद्ध ध्रुव एकमेकांकडे आकर्षित झाले. अणुसुद्धा अशाच प्रकारे एकमेकांकडे आकर्षित होतात, याबद्दल तुम्हाला माहित आहे का? फरक एवढाच की चुंबकाप्रमाणे त्यांचे ध्रुव नाही, तर त्यांच्यावरील विरुद्ध प्रभार हे कार्य करतात. अणूंवरील प्रभार ते काय असतात? चला समजून घेऊ. हा सोडियमचा अणू आहे. यात प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे, म्हणजेच अणूवर कोणताही प्रभार नाही. जेव्हा एखादा अणू त्याचा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो किंवा दुसऱ्याकडून घेतो, तेव्हा त्यावर प्रभार निर्माण होतो. उदाहरणार्थ सोडियम. सोडियमचा अणू त्याच्या बाह्य कक्षेतील एक इलेक्ट्रॉन कोणाला तरी देतो. पण सोडियम इलेक्ट्रॉन का देतो? स्थिर राहण्यासाठी, म्हणजेच बाह्य कक्षेत 8 इलेक्ट्रॉन राहण्यासाठी. प्रत्येक अणूला स्थिर होण्याची इच्छा असते. अधिक जाणून घेण्यासाठी अणू कसे जोडले जातात हा व्हिडिओ पहा. सोडियमच्या अणूने एक इलेक्ट्रॉन दिल्यावर काय होतं? प्रोटॉन जास्त आणि इलेक्ट्रॉन कमी, त्यामुळे त्यावर धनप्रभार येतो. आता हा सोडियमचा अणू न राहता सोडियमचा आयन तयार होतो. प्रोटॉन जास्त म्हणून धन आयन. हे असे लिहिले जाते Na+. आता विचार करा, एखाद्या अणूला इलेक्ट्रॉन मिळाला तर? उदाहरणार्थ क्लोरीन. त्याच्या बाह्य कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. आणखी एक इलेक्ट्रॉन मिळाला की त्याची बाह्य कक्षा पूर्ण होते. म्हणजे बाह्य कक्षेत 8 इलेक्ट्रॉन झाल्यानंतर तो सुद्धा स्थिर होतो. आता क्लोरीनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन जास्त झाले आणि त्या तुलनेत प्रोटॉन कमी झाले. हा झाला क्लोराईड आयन. इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे ऋण आयन. याला Cl- असं लिहितात. आता पुन्हा एकदा चुंबक आठवा. चुंबकाचे विरुद्ध ध्रुव आकर्षित होतात, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे विरुद्ध प्रभार असलेले आयन, धन आयन आणि ऋण आयन एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यांच्यामधील बलाला स्थितिक विद्युत आकर्षण बल म्हणतात, म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या बलामुळे दोन्ही आयनांमध्ये तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध म्हणजेच आयनिक बॉन्ड किंवा विद्युत संयुष बंध म्हणजे इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड असे म्हणतात. सोडियम आयन आणि क्लोराईड आयन यांच्यातील आयनिक बंधामुळे NaCl म्हणजे मीठ तयार होते. ही आहे आवर्त सारणी, पिरियॉडिक टेबल. यामध्ये डाव्या बाजूला धातू आहेत आणि उजव्या बाजूला अधातू. बहुतेक वेळा धातू आणि अधातू यांच्यामध्ये आयनिक बंध तयार होतात, कारण धातू नेहमी इलेक्ट्रॉन देतात आणि अधातू इलेक्ट्रॉन घेतात. या प्रयत्नात दोन्ही स्थिर होतात आणि जोडले जातात. आता हे पहा, गट 2 मधील सर्व धातू 2 इलेक्ट्रॉन देतात, तर गट 16 मधील सर्व अधातू 2 इलेक्ट्रॉन घेतात. यातील मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनची जोडी पहा. यापैकी कोणापासून धन आयन आणि कोणापासून ऋण आयन तयार होईल? मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन देईल आणि धन आयन तयार होईल, Mg2+. ऑक्सिजन ते 2 इलेक्ट्रॉन घेईल आणि ऋण आयन तयार होईल, O2-. त्यांच्यामध्ये आयनिक बंध तयार होतो आणि MgO म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं. त्याचा उपयोग खडू बनवण्यासाठी केला जातो. आता विचार करा, ऑक्सिजनने
हे 2 इलेक्ट्रॉन सोडियमकडून घ्यायचं ठरवलं तर? पण सोडियमकडे तर देण्यासाठी फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. मग यावर उपाय काय? सोडियमच्या 2 अणूंची मदत मिळाली तर? अगदी बरोबर. त्यावेळी Na2O म्हणजेच सोडियम ऑक्साईड तयार होईल. इलेक्ट्रॉन देऊन किंवा घेऊन आयन तयार होतात आणि या आयनांना एकमेकांशी जोडणाऱ्या बंधाला आयनिक बंध असे म्हणतात. यातूनच आयनिक संयुगे तयार होतात. उदाहरणार्थ NaCl, MgO आणि Na2O. आता तुमच्यासाठी एक काम. ही आयनिक संयुगे कशी बनतात हे सांगा आणि त्याचे उपयोगही शोधा.